पंढरपूरच्या राजकारणात दिलीप धोत्रेंची किंगमेकर भूमिका. नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही विठ्ठल परिवाराची एकजूट. पंढरपूर प्रतिनिधी. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकापर्यंत पंढरपूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून आल्या. या सर्व प्रक्रियेत सर्वाधिक प्रभावी आणि निर्णायक भूमिका बजावली ती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी. पंढरपूर शहरावर नगरपालिकेने लाभलेला करवाढीच्या बोजासह शहरातील विविध मूलभूत प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समविचारी नेत्यांना एकत्र आणण्याची पुढाकाराची भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर हॉटेल ग्रँड येथे विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या झेंड्याखाली विविध राजकीय प्रवाहातील नेते एकत्र आले. या राजकीय एकजुटीचे ठळक फलित म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांचा तब्बल 11,000हून अधिक मताधिक्याने झालेला दणदणीत विजय. या विजयामुळे शहराच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही विठ्ठल परिवारात मोठे राजकीय स्थित्यंतर घडताना दिसून आले. 1996 पासून विठ्ठल परिवाराच्या स्थापनेपासून एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या दिलीप धोत्रे यांनी या निवडणुकांमध्येही परिवारातील नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. याच प्रयत्नातून विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील हे मनसे कार्यालयात एकत्र आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संयुक्त आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे परिणाम निवडणूक निकालात स्पष्टपणे दिसून आले. पंढरपूर तालुक्यातील 7 पैकी 5 जागांवर संयुक्त आघाडीला यश मिळाले. 2 बलाढ्य गट एकत्र आल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र समोर आले. मतमोजणीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके यांनी दिलीप धोत्रे यांनी घेतलेल्या आग्रही आणि समन्वयक भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला. तर आज मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवारातील नेते एकत्र येण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करत आगामी काळात पंढरपूर शहर व तालुक्याच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंढरपूरच्या राजकारणात दिलीप धोत्रेंनी निभावलेली ही किंगमेकर भूमिका आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पंढरपूर शहराचा आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय. नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि लगेच ताबडतोब त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली. नगरपालिकेची सत्ता गेले 30-35 वर्ष झालं आपल्या ताब्यात नव्हती. पंढरपूरच्या जनतेनं सगळेजणच एकत्र आल्यामुळं मम्मी असेल, काका असतील, अनिलदादा सावंत असतील, आमचे सगळेच लोक, संजय बनपट्टे, किरण गाडगे असतील, आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून, मग भगीरथदादा भालके असतील, अभिदाबा पाटील असतील, या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना, वसंतनाना देशमुख असतील, पुन्हा सगळ्याच लोकांना आम्ही एकत्र करून परिवार म्हणून ही निवडणूक लढवलो आणि नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली. आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं आणि त्या एकीचं बळ काय असतं ते तुम्हाला लक्षात आलं. कारण या जिल्हा परिषद गटामध्ये 7 पैकी 5 जागा या आपल्या निवडून आल्या आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं 16 पैकी 8 आपल्या निवडून आल्या. समसमान असं संख्याबळ झालं. म्हणजे जो करिश्मा 20-25 वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आत्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो करून दाखवला आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवला आहे. त्यामुळं परिवार हा एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं हे आता सगळ्या नेत्यांनाही आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेलं आहे.
कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी भूमिका बदलली. परिवारातीलच नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं. आता त्यांच्या या झालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नाही, परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत, कारण सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी जुळत होते, सगळ्यांची विचारसरणी एक होती. परंतु आता ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांना वाटलं असेल की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय हे, परंतु ते तसं दिसलं नाही, कारण लोकांनी ते स्वीकारलं नाही. कारण लोकांनी परिवाराला स्वीकारलं, परिवाराच्या विरोधात जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळं अजून देखील वेळ गेलेली नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र काम करावं. परिवार म्हणून या तालुक्याचा, या शहराचा सगळ्यांनी विकासाला हातभार लावावा आणि जनतेला न्याय द्यावा, हीच आमची कायमची भूमिका आहे. तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगता का सगळ्यांना बरोबर घेण्याकरता? कारण त्यांचं फारसे उत्सुक नसतं ते लोकांना बरोबर. नाही, त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे. आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं. त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते. आणि मला असं कधीही दिसलं नाही की कोणाला सोडून निवडणूक लढवायची. ते विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आले आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला. परंतु त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत थोडं असंवाद, विसंवाद आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं की आता या निमित्ताने दूर होणार आहे. नाही, निश्चितपणे असं संवाद असं काहीच नाही. रोजच आमचा संवाद असतो. आमचे सर्व 11 नगरसेवक असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, आम्ही कायम भेटत असतो, कायम चर्चा होते. आणि काय झालं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाली की 4-8 दिवस सत्कारण या सगळ्या विषयात गेले आणि लगेच ताबडतोब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्या निवडणूक काल झाली. त्यामुळं सगळेच आम्ही त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो, त्यात सगळेजण व्यस्त होतो. आता उद्यापासून निश्चितपणे सगळ्या कामाला सुरुवात होईल. आणि आमच्या तरी देखील या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्या 3-4 वेळा बैठका झाल्या. गटनेत्यांच्या घरी बैठका होत असतात, माझ्या कार्यालयात होत असतात, संजय बनपट्टींच्या कार्यालयात त्या ठिकाणी बैठका होत असतात. आणि आमचं सगळं कायम आम्ही मिळून या ठिकाणी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी करत असतो. पंढरपूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, निश्चितपणे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करणार आहोत आणि जोरात ताकदीनं आता कामाला लागणार आहोत. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी थोडं स्थित्यंतर घडतं. एक गट बाजूला जातो, नवीन गट निर्माण होतो. आता आपले पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. त्याच्यामध्ये प्रशांत परिचारकांचं नेतृत्व हा शहर आणि तालुका नाकारतं असं दिसतंय तुम्हाला? नाही, मी असं कुणाचं नेतृत्व नाकारतं किंवा स्वीकारतं असं म्हणणार नाही. परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आहे. जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि ह्या निवडणुकीतनं ते जनतेने दाखवून दिलं आहे. कारण विठ्ठल परिवाराने 7 जागा लढवल्या, त्यापैकी 5 जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसतं की आमदार अभिजित पाटील असतील, विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा बालके असतील आणि आम्ही सगळेजण, मी असेल, आमचे अनिलदादा सावंत असतील, नागेश काका असतील, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलं आहे आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे. अजितदादांच्या भावनिकतेचा हा विजय आहे नाही, ठीक आहे. नाही, कसं आहे की शेवटी आमची जी विठ्ठल परिवार आहे, आमची आघाडी आहे, ही सर्वपक्षीय अशी आघाडी आहे. आमच्या या परिवारामध्ये विचारसरणी आमची सगळ्यांची सारखी आहे, परंतु वेगवेगळ्या पक्षातली सर्वपक्षीय लोक आमच्या आघाडीत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी जे काही यश मिळालं ते या सर्वच लोकांचं श्रेय आहे. जिल्ह्यामध्ये भाजप आघाडीवर सगळीकडे, मात्र पंढरपूर भागामध्ये ते पिछाडीवर गेलं. अशा परिस्थितीत विरोधात काम करण्यापेक्षा तुम्ही सत्तेशी निगडीत, म्हणजे हे पालकमंत्री असतील किंवा सत्तेशी जोडून घेण्याचा प्रयत्न करताय का? नाही, बघा, जनतेने या ठिकाणी आम्हाला स्पष्ट असं, म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट असं, पंढरपूरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये तर स्पष्ट बहुमत दिलं आहे. पंचायत समितीमध्ये समसमान संख्याबळ दिलं आहे. पालकमंत्री साहेब असतील किंवा सरकार असतील, त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी कोण कुठल्या पार्टीचा निवडून आला आहे किंवा कोणाची सत्ता आली याच्यापेक्षा जे राज्य शासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा कसलाही दुजाभाव न करता त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. कारण शेवटी हे सगळं जनतेसाठीच चाललेलं आहे. इथं काय वैयक्तिक कुणाचं काय नाही.
त्यामुळे सरकारने देखील या ठिकाणी जरी आम्ही विरोधी आघाडीतून सगळेजण निवडून आलो असलो तरी सरकारने देखील पालकत्वाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, असं सरकारला आमची विनंती आहे. बापू, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा अग्रक्रमाने उपस्थित झाला होता. आज ती धुळकात पडलेली आवास योजना आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करताय का? नाही, निश्चितपणे पाठपुरावा करणार, कारण प्रधानमंत्री आवास योजनेचा पाठपुरावा मीच केलेला आहे. वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्या कामासाठी लोकांना घरं मिळावी म्हणून मी तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटलो. त्यांनी शिवून आदेश दिला, त्या ठिकाणचं टेंडर निघालं, परंतु त्या ठिकाणी त्यामध्ये देखील काही गोष्टीचं राजकारण झालं. त्या ठेकेदाराला इथनं पळवून लावलं, तो पळून गेला, जाणून बुजून काम बंद पडलं. मग ते काम कोणाला करायचं होतं हा सगळा अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. परंतु या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी संदर्भात मी स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यांना विनंती केली होती, त्यांना वेळोवेळी निवेदनपत्र दिली होती. माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी आदेश दिले होते. शिवोनी टेंडर देखील काढलं होतं, परंतु ते जे काम अर्धवट राहिले, डागडुजीचं काम राहिलं होतं, त्यासाठी टेंडर काढलं होतं. परंतु या ठिकाणी टेंडर देखील कुणाला घेऊ दिले गेलं नाही, हा देखील इतिहास आहे. परंतु आता निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी स्वतःचं सोनं नाणं मोडून कर्ज काढून लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेवर विश्वास ठेवून पैसे भरले, परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी त्या लोकांना फसवलं होतं. आता यानंतर आम्ही सत्तेवर आलो आहे, निश्चितपणे या सगळ्या लोकांना घरं मिळतील यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि 100% या सर्व लोकांना घरं मिळतीलच यासाठी आम्ही काम करणार आहे. शेवटचा प्रश्न, ह्या ज्या आता 27 दिवस या परिचारक तुमच्या विरोधी गटाकडे होते, आता ह्या तुमच्याकडं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदचे गट असतील किंवा नगरपालिका असेल, प्रशासनाशी काम करताना थोडं काही प्रॉब्लेम येतो काय? नाही, प्रशासनाचं कसं आहे की नगरपालिकेमध्ये तेच ते अधिकारी त्याच खुर्चीवर बसलेले आहेत. गेले 20-25 वर्ष झालं त्याच खुर्चीवर असल्यामुळं त्यांची अजून सवय मोडलेली नाही, त्यांना त्या जुन्या लोकांचीच अजून सवय लागलेली आहे. निश्चितपणे कसं आहे की सर्व अधिकाऱ्यांनी एकदा व्यवस्थितरित्या समजावून सांगून त्या ठिकाणी त्यांना विनंती करून त्यांना आव्हान करून त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे की बाबा आता झालं ते झालं, यापुढं आपल्याला लोकांची कामं करायची आहेत, कुठल्याही माणसाचं काम अडता कामा नाही, कुठल्याही लोकाला त्या ठिकाणी नगरपालिकेत कायम हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी, अशा पद्धतीची विनंती सूचना त्या अधिकाऱ्यांना करणार आहे. आणि यानंतर देखील जो अधिकारी मस्तवालपणा करेल नंतर मग त्या दृष्टीनं मग त्याची त्या ठिकाणी बदली करण्यात येईल किंवा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बापू, एक महत्त्वाचा शेवट म्हणजे नगरपालिकेने सध्या प्रसिद्धीकरण दिलेलं आहे. ज्या शहरामध्ये ज्या लोकांनी आपल्या राहत्या जागेवर बांधकामं केले तर त्याची माहिती अधिकृतरित्या नगरपालिकेने दिलेली नव्हती, त्याचा सर्वे नगरपालिकेने केला आहे आणि त्याच्यावर पूर्वलक्षी प्रभावाने 19 पासूनची कर आकारणी केली जाणार आहे. एकीकडे शहरात बेकायदा बांधकामं वाढत आहेत, ओपन स्पेस, फ्रंट मार्जिन सगळे गायब केले जात आहेत, पार्किंग स्पेस बंदिस्त केले जात आहेत आणि अशा वेळेला सामान्य लोकांवर कारवाई करण्याचं, त्यांच्यावर टॅक्स लादण्याचं धोरण नगरपालिका अवलंबते. याबाबत काय आक्रमक भूमिका घेणार आहे? नाही, आक्रमक भूमिका म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की पंढरपूरच्या जनतेला त्रास होईल, पंढरपूरच्या जनतेवर कुठला आर्थिक भार पडेल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या ठिकाणी होणार नाही. निश्चितपणे या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बैठक घेऊन पंढरपूर शहरातील जनतेला निश्चितपणे आम्ही दिलासा देऊ, एवढं मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट बापू, आता बांधकाम नदीमध्ये पूर्णदेशीच्या त्या बांधकामाला परवानगी देतात, 200 पहिली प्रजाती लागेल, विषय तुमच्या वाढत इरिगेशनचा विषय. ब्ल्यू लाईन ही नगरपालिकेचा विषय नाही. ब्ल्यू लाईन ही परवानगी शेवटी बांधकामाला नाही, ब्ल्यू लाईन ही काही नगरपालिकेने तयार केलेली नाही ना, शासनाने केली. हां, मग त्याच्यासाठी आपण आहे ना नगरपालिकेत एक विशेष मिटिंग घेऊन काय आहे, पंढरपूरमध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये सर्रास बांधकाम होत आहे. जलसंपदा विभागाने 2008लाच निर्णय केलेला होता. ब्ल्यू लाईन हे इरिगेशन विभागाने जी ब्ल्यू लाईन जी केलेली आहे ती नगरपालिकेची कुठल्याही इंजिनियरला, जे आपल्या क्षेत्रात काम करत असलेले कुठलेही बांधकाम इंजिनियर असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्षाला मान्यच नाही.
त्याच्याबद्दल ठोस भूमिका आपण घेणारच आहे. पण आता अजून एकही बैठक आपली अजून झालेली नाही. त्याच्यावर आपल्याला म्हणजे विशेष लक्ष देऊन तोडगा काढावा लागेल. म्हणजे इरिगेशननी नगरपालिकेला विश्वासात न घेता ती ब्ल्यू लाईन केलेली आहे. त्यावेळेला प्रशासक असल्यामुळं कुणीच नगरपालिकेला वाली नसल्यामुळे हे निर्णय झालेले आहेत. ओके काय राहिले का अजून?